गेल्या 2-4 दिवसांमध्ये जी आंदोलनं झाली त्याचा जो काही पडसाद आहे बाहेर पण उमटत आहे. लंडनमध्ये चांगलं आंदोलन झालं, तिथे पीसफुल गॅदरिंग तिकडच्या सरकारने मान्य केलं, करू दिलं तिथे आंदोलन. पण आमच्याच देशातल्या देशद्रोही भाजप सरकारने हे आंदोलन होऊ दिलं नाही, चिरडण्याचा प्रयत्न केला. नेदरलँड्समध्ये तसंच आंदोलन झालं. जगभरात अनेक ठिकाणी भारतीय जे आपले आहेत, हिंदुस्थानी जो डायस्पोरा, जे मोदी साहेब त्यांना भेटत असतात सतत, हे येऊन तिथे आंदोलन करतायत. शांततापूर्व होतंय, कुठेही काही त्रास नाही आहे, तिकडच्या लोकांना त्रास नाही आहे. पण इथे तरुणांसाठी कोणी लढत असेल, इथे कोणी शिक्षणासाठी लढत असेल, तर भाजपला हा त्रास होतो. आणि ह्या गेल्या 20 दिवसामध्ये आपण अजून एक गोष्ट पाहिली असेल, अनेक विद्यार्थी संघटना आपापल्या परीने ह्याच्यात आंदोलनं करत आहेत. मग युवा सेना करत आहे, NSUI करत आहे, इतर सगळ्या ज्या विद्यार्थी संघटना आहेत त्या रस्त्यावर उतरल्यात. फक्त एक विद्यार्थी संघटना गायब आहे. ती नुसतं कॉलेजमध्ये मारामारी करायला, दमदाटी करायला, घुसून कोणाला ते ठोकायला जातं, पण विद्यार्थ्यांचा प्रश्न असला तर जात नाही. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल तर खरं तसं भाजपच्या आत्ताच्या नेत्यांचं आणि शिक्षणाचा काडी मात्र संबंध नाही आहे. ABVPनी कदाचित बाहेरच्या कॉलेजेसमध्ये, म्हणजे परदेशातल्या कॉलेजमध्ये जर स्थापन केलं तर मंत्र्यांची मुलं तरी त्यांना तिथे सापडतील. ABVP इंटरनॅशनल, ABVP विश्वगुरू वगैरे असं काहीतरी करता येईल त्यांना. पण देशात जेव्हा विद्यार्थी आज लाठ्या काठ्या खातोय, आज टिअर गॅसमध्ये चिरडला गेलाय, आज तुम्ही पाहताय रॅपिड ॲक्शन फोर्स असेल, दिल्ली पोलीस असेल किंवा कालचं मुंबई पोलीस असेल, दुर्दैवाने जसं चिरडण्याचा प्रयत्न चालू आहे विद्यार्थ्यांचा आवाज, ही संघटना आहे कुठे? आणि म्हणून पुन्हा एकदा मी हेच सांगेन, जे उद्धव साहेबांनी पहिल्या दिवसापासून, म्हणजे सोनम वांगचुक यांना कदाचित पहिला पाठिंबा हा उद्धव साहेबांनी दिला. उद्या उद्धव साहेब भेटायला देखील चाललेत, सकाळपासून तीच चर्चा चालली आहे. पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आपण सर्वांनी एकत्र येऊन हा लढा देणं गरजेचं आहे. आणि आता विसरता कामा नये की भाजप ही देशद्रोही, विद्यार्थीद्रोही, आणि भाजपच्या मनात जेवढा द्वेष शिक्षणाबद्दल आहे आणि विद्यार्थ्यांबद्दल आहे